सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. घंटागाडीमध्ये कचरा टाकताना ओला आणि सुका असं वर्गीकरण करून कचरा संकलित करणं अपेक्षित असताना देखील नागरिकांकडून असं वर्गीकरण न करता थेट घंटागाडीत कचरा टाकला जात असल्यानं महापालिकेनं आता वर्गीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. ज्या कुटुंबांकडून कचऱ्याचं वर्गीकरण न करता घंटागाडीत कचरा टाकला जाईल अशा नागरिकांचा कचरा 15 फेब्रुवारीपासून नाकारला जाणार आहे. तसंच दुसरीकडे कचरा उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीनं दरवर्षी स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं. या अभियानांतर्गत घंटागाडीमध्ये कचऱ्यांचं संकलन करताना ओला आणि सुका असं वर्गीकरण करून टाकणं अपेक्षित आहे. परंतु नागरिकांकडून अशा प्रकारे वर्गीकरण न करता एकत्रितपणे कचरा दिला जातो. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं आता ही बाब बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ओला आणि सुका कचरा नागरिकांना वर्गीकरण करूनच घंटागाडीमध्ये टाकणं अनिवार्य असणार आहे. कचरा वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं प्रबोधन केलं जात आहे. यानंतर 15 फेब्रुवारीपासून ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून वर्गीकरण न केलेला कचरा घंटागाडीमध्ये स्वीकारला जाणार नाही. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नाशिकची कामगिरी उंचावण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागानं दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.